कुंभ राशी. नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण कुंभ राशींच्या जीवनात येणाऱ्या डिसेंबरच्या शेवटच्या 9 दिवसातील महत्त्वाच्या त्या घटनांबद्दल बोलणार आहोत. ऐकून तुम्हाला थरथर कापेल, पण काळजी करू नका, कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्टींसाठी उपाय आणि मार्गदर्शन सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या 9 दिवसात आर्थिक निर्णय, घरातील वातावरण, नोकरीतील बदल आणि वैयक्तिक जीवनात अचानक मोठा धक्का येऊ शकतो. काही बदल इतके अचानक असतात की आपण त्यांना हाताळण्यास तयार नसतो. पण हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या परिस्थितीत कसे स्थिर राहाल, नकारात्मक ऊर्जा कशी टिकवावी आणि कोणत्या उपायांनी तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. तर तुम्हाला हे समजल्यानंतर स्वतःला सजग ठेवणे खूप सोपे जाईल आणि तुम्ही या 9 दिवसांचा फायदा घेऊ शकाल. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या काळातील महत्त्वाचे बदल आणि उपाय. डिसेंबरच्या शेवटच्या 9 दिवसात कुंभ राशींच्या जीवनात अशी घटना येणार आहे की ऐकून तुम्हाला थरथर कापेल. काही बदल इतके अचानक होऊ शकतात की तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. पैशांचे व्यवहार, नोकरीतील निर्णय किंवा घरातले वातावरण अचानक बदलू शकते. थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा काही धोके टळणार नाहीत. तुम्ही विचार करत आहात, हे खरंच माझ्या बाबतीत होईल का? तर हो, कुठल्याही शक्यतेला नकार देऊ शकत नाही. या काळात मानसिक शांतता राखणे फार महत्त्वाचे आहे. छोट्या निर्णयांवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक पावलांकडे लक्ष द्या. मित्र आणि नातेवाईकांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या. वाईट परिणाम टाळता येतील. काही लोकांनी आधीच अनुभव घेतले आहेत, त्यांच्याकडून शिका. कारण घरातील वातावरणावर नियंत्रण ठेवा. खोट्या वादांमध्ये पडू नका. हे दिवस तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात थरार निर्माण करू शकतात. सध्याच्या आर्थिक निर्णयांमध्ये अतिशय सावधगिरी बाळगा. काही अपेक्षित बदल तुम्हाला अचानक धक्का देऊ शकतात. या काळात कुठलेही महत्त्वाचे व्यवहार तातडीने करू नका. एखाद्या नवीन संधीवर निर्णय घेण्याआधी थोडा वेळ द्या. काही मित्र किंवा सहकारी अचानक समर्थन देतात, तर काही नकारात्मक ऊर्जा आणू शकतात. जीवनात संतुलन ठेवणे फार महत्त्वाचे आहे. मनाशी संवाद ठेवा आणि प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या. लक्षात ठेवा, थोडा धैर्य आणि संयम तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. काही लोकांची मानसिकता यावेळी बदलू शकते, त्यामुळे संभ्रम होऊ शकतो. घरातील आणि आर्थिक निर्णयांवर विशेष लक्ष द्या. मनसोक्त कामात लक्ष द्या, अन्यथा गैरसोयीचा अनुभव येईल. प्रत्येक नकारात्मक परिस्थितीवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मित्रांशी आणि कुटुंबातील संवाद ठेवणे आता आवश्यक आहे. काही जुनी समस्या पुन्हा समोर येऊ शकतात. जीवनात अपेक्षित वळण येऊ शकते, पण तुम्ही यावर नियंत्रण ठेवू शकता. जर काही गैरसोय झाली तर शांत राहून तज्ञांचा सल्ला घ्या. विचार करा, मी या बदलांचा फायदा कसा घेऊ शकतो ते. आर्थिक दृष्टिकोनातून सावध राहा. मोठे गुंतवणूक निर्णय पुढे ढकलणे श्रेयस्कर ठरेल. काही व्यवहार आधीच तयार असलेले बदल प्रभावित करू शकतात. कौटुंबिक वातावरणात काही ताण निर्माण होऊ शकतो. मन शांत ठेवणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. मित्र आणि सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद ठेवा. काही गोष्टी तुलनेने हलक्या वाटतील, पण त्यांचा परिणाम हा मोठा होऊ शकतो. वैयक्तिक जीवनातील निर्णय काळजीपूर्वक घ्या. अचानक भेटलेली संधी ही दोन्ही बाजूने परिणाम करू शकते. मानसिक तयारी ठेवल्यास धक्क्यांचा ताण कमी होईल. या काळात सातत्यपूर्ण सकारात्मक विचार आणि साधी दिनचर्या उपयोगी ठरेल. छोट्या पावलांवर परिणाम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. काही लोकांची प्रतिक्रिया अपेक्षित नसलेली येऊ शकते. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा, पण सल्ला घेणे आवश्यक आहे. यावेळी लक्ष द्या, कारण एक छोटी चूक मोठा परिणाम देऊ शकते. या काळात आरोग्याची काळजी घ्या. थोडा थकवा किंवा मानसिक तणाव येऊ शकतो. नीट झोप, योग किंवा ध्यान फार उपयोगी ठरेल. मनशांतीसाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. आर्थिक व्यवहारात मित्रांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या. काही जुनी गुंतवणूक अचानक फायदा किंवा नुकसान करू शकते. घरातील वातावरण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही वादांमध्ये पडू नका. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. तातडीच्या निर्णयांनी धोका निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा, हे दिवस वेळेच्या व्यवस्थापनाचा कसोटी आहेत. मित्र आणि नातेवाईकांसोबत संबंध दृढ ठेवणे फायदेशीर ठरेल. जीवनात अचानक बदल स्वीकारणे गरजेचे आहे, त्यामुळे सकारात्मकता शोधा. आर्थिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय समन्वयाने घ्या. कुठल्याही निर्णयास आधी विचार करा. जीवनातील धक्का तुम्हाला नव्या संधीकडे नेऊ शकतो. मानसिक तयारी आणि संयम हेच यावरील प्रमुख उपाय आहेत. तुमचा ह्यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा.
या काळात घर आणि ऑफिसमध्ये वातावरण जपणे फार महत्त्वाचे आहे. छोट्या गैरसोयींवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. मित्र आणि सहकाऱ्यांच्या सल्ल्याने मूल्य समजून घ्या. जीवनातील धक्के ही शिकवण आहे, त्यातून फायदा घ्या. आर्थिक व्यवहार, नोकरीतील निर्णय आणि वैयक्तिक निर्णय यावर विशेष लक्ष द्या. अचानक बदल तुम्हाला घाबरवू नयेत यावर नियंत्रण ठेवा. आरोग्य आणि मानसिक शांतीवर लक्ष द्या. काही जुने ताण पुन्हा समोर येऊ शकतात, त्यांचा सामना धैर्याने करा. वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे गरजेचे आहे. मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांसोबत समजूतदारपणाने वागा. मनातील नकारात्मक विचार टाळा. सकारात्मकतेवर लक्ष ठेवा. हा काळ तुम्हाला मजबूत आणि सजग बनवेल. वेळ आणि संयम यांचा उपयोग करा. शेवटी विचार करा, मी या धक्क्याला सामोरे जाण्यास खरंच तयार आहे का? या 9 दिवसांमध्ये धैर्य आणि संयम ठेवा. प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या. कुंभ राशीच्या अनुकूलतेसाठी शुभ यंत्र, घर आणि आर्थिक निर्णयांसाठी सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उपयुक्त अशा प्रोडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते प्रोडक्ट नक्कीच खरेदी करू शकता. खूप उपयुक्त असे हे प्रोडक्ट आहेत. आज आपण पाहिले की कुंभ राशींच्या जीवनात डिसेंबरच्या शेवटच्या 9 दिवसांमध्ये काय बदल होऊ शकतात आणि त्यासाठी कोणती उपाययोजना करणे योग्य राहील. लक्षात ठेवा, संयम, धैर्य आणि मानसिक शांती हेच या काळातील मुख्य गुरुत्व आहेत. तुमच्या आर्थिक निर्णयांवर सावधगिरी बाळगा. घरातील वातावरण शांत ठेवा आणि अचानक आलेल्या संधीचा फायदा विचारपूर्वक घ्या. तसेच तुमच्या मनाची आणि शरीराची देखील काळजी घ्या. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली काही प्रोडक्ट टॅप केलेले आहेत, तिथून तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. हे प्रोडक्ट खूप उपयुक्त असे आहेत आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा देतात, ज्यामुळे तुम्ही या 9 दिवसांचा फायदा घेऊ शकता आणि जीवनातील बदल अधिक सहजतेने हाताळू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही अनुभव किंवा प्रश्न नक्की शेअर करा. मला कळेल की तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे आहे. तर धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.